भेट घेतलेली आहे। काल अनिल देशमुख आणि अजितदादांचा एकत्रित विमान प्रवासाने आज सलील देशमुखांची भेट। काय नेमकी चर्चा आहे की सोबत मला आता भेटायला येणार आहेत? असं आहे की विकास कामाच्या संदर्भातून तो धडपडणारा एक कार्यकर्ता आहे। मग सत्तेमध्ये असलेल्या लोकांना भेटून त्याच्यामध्ये ते काम करण्याचा प्रयत्न करतात। आता अनिल देशमुखांचे ते चुलत सासरे आहेत बाबा आढाव, आणि त्यावेळेला जाताना आता मी पण जाणार होतो, मला माहीत नव्हतं की अजितदादा फ्लाईटने जात आहेत म्हणून, सरकारी विमानाने। मला माहीत असतं तर मी पण गेलो असतो। आम्ही गेलो म्हणून लगेच आम्ही पक्षामध्ये गेलो, अशा प्रकारचं। सलील देशमुख अलिप्त आहेत सध्या पक्षापासून आणि त्याचं म्हणणं आहे की मी अजून काही कुठला निर्णय घेतला। आत्ता मला भेटतील तेव्हा तुम्हाला परत दोघं आम्ही येऊन भेटून जातो। काल देखील दिल्लीमध्ये ज्या पद्धतीने पवार साहेबांकडे अजितदादा आणि एकूण सगळे प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे एकत्र स्नेहभोजन झालेलं आहे, त्याची देखील चर्चा आहे की एकत्रित दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येणार अशा पद्धतीची चर्चा सुरू आहे। नेमकं या चर्चा आहे। शेवटी पवार साहेबांचा वाढदिवस दिल्लीला साजरा होत असताना पवार साहेबांना त्या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी सर्व पक्षाचे नेते आलेले आहेत। आता त्या नेत्यांना आणि जेवणाच्या अजितदादा गेले असतील, कौटुंबिक संबंध आहेत म्हणून गेले असतील, अशा प्रकारचा आजच्या घडीला तरी तशा प्रकारची चर्चा काही नाही। पुण्यात देखील प्रशांत जगतापांनी सातत्याने नाराजी व्यक्त केली होती। काय नेमकं चित्र की आता याच्यावर काल पण मी बोललेलो। शेवटी आदरणीय पवार साहेबांनी स्पष्ट शब्दात सांगितलेलं आहे की स्थानिक पातळीवरचे अध्यक्ष आणि नेते जो निर्णय घेतील तो निर्णय आपण त्याप्रमाणे अंमलबजावणी करावी। आता त्याच्यावर ज्या वेळेला निवडणुका लागतील तेव्हा आम्ही सगळेजण बसू आणि काय निर्णय घ्यायचा तो त्यावेळेला घेऊ। महाविकास आघाडी म्हणून आम्ही आता जिथे जिथे शक्य तिथं महाविकास आघाडी म्हणून आम्ही सगळेजण समोर जातोय। धन्यवाद। कॅमेरामन योगेश सह मी योगेश, TV9 मराठी, नागपूर। चालू